350 वर्षापूर्वी रघुजी बाबांनी येवला शहर वसविले असून याच येवला शहराचे संस्थापक रघुजी बाबांची यात्रा उत्सव आजपासून येवला शहरात सुरू झाली आहे। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या आधी व अक्षय तृतीयेला येणाऱ्या मंगळवारी हा यात्रोत्सव साजरा केला जातो। रघुजी बाबांच्या गडीवर त्यांच्या वंशज सर्व जातीतील युवक यांनी आपल्या खांद्यावर कावडी घेऊन कोपरगाव येथून गंगेचे पाणी आणल्यावर कावडी तसेच रघुजी बाबांच्या मुकट्याची सावध्य मिरवणूक येवला शहरातून काढण्यात येते। शहर संस्थापक श्री राजे रघुजी बाबा यांचे यात्रेला पारंपरिक यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे। साधारणतः अक्षय तृतीयाच्या येणारा मंगळवार हा मुहूर्त असतो आणि आज पासून यात्रेला प्रारंभ होत आहे। साधारणतः लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत कोपरगावून कावड आणत असतात आणि कावड मिरवणूक ही रघुबाबांची प्रसिद्ध यात्रा मिरवणूक असते। ही पूर्ण गंगाधर साधारणतः प्रथम येवला रघुबाबांचे वंशज श्री शिंदे कुटुंब पूर्ण यांच्या गडीवरून मुखोटा मिरवणूक पालखी मिरवणूक निघत असते। 3 दिवस हा मुखोटा मंदिरात ठेवण्यात येतो। प्रथम कावड मिरवणूक सकाळी जलाभिषेक असतो मूर्तीला मंदिरातील, त्याच्यानंतर कावड मिरवणूक निघते। कावड मिरवणूक संपूर्ण शहरातून ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक मिरवून नंतर जलाभिषेक सर्व कावडींचा मूर्तीवर होत असतो। त्याच्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होतो कावड्यांना। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायण महापूजा असते व छबिना मिरवणुकीने तिसऱ्या दिवशी सांगता होत असते।